आज जर आपल्या या भारत देशामध्ये पाहिलं तर या भारत देशात सर्वात मोठं महत्वाचं आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणाचं आंदोलन होय। सगळ्यात जगासमोर एकमेव प्रश्न पडला होता तो म्हणजे मराठा आंदोलन किती पेटणार, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न जगासमोर उभा राहिला होता। परंतु हे सर्वात महत्वाचं जे आंदोलन होतं ते मुळात आंदोलन चिघळलं कुठून, हा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल। जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी नावाचं एक छोटंसं खेडगाव आहे। त्या खेडगावामध्ये काही मुलं सरकारी नोकरीच्या पदासाठी पेपर दिली होती आणि पेपर दिल्यानंतर त्यांच्याहून कमी मार्क असलेली मुलं सुद्धा नोकरीवर लागली आणि त्यांच्याच गावातली मराठा समाजाची जास्त मार्क असलेली मुलं सुद्धा पदावर नव्हती। मग जरांगे पाटील यांनी याच गोष्टीचा पडताळणी केल्यानंतर जरांगे पाटलाला असं कळालं की आपली मुलं का पदावर नाहीत, कारण आपल्या मुलांना आरक्षण नाही, आरक्षण हवंय। म्हणून जरांगे पाटील यांनी हे आंदोलन उभं केलं आणि हे आंदोलन उभं केल्यानंतर जालना जिल्ह्यातून हे देशामध्ये सगळीकडे आंदोलन पसरत गेलं। मुळात जालना जिल्ह्यामध्ये जेव्हा आंदोलनासाठी हे मराठे उतरले यांच्यावर सरकारने हे आंदोलन पुढे मोठं होत जाईल म्हणून त्यांच्यावर अगोदरच पोलिसांना पाठवून तिथे लाठी हल्ला करण्यात आला। लोकशाही पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने संविधान लिहिलं होतं, बाबासाहेबांनी असं संविधान लिहिलं होतं की प्रत्येकाला प्रत्येकाच्या हक्कासाठी छोटं का होईना आंदोलन करण्याचा हक्क आहे, परंतु या गोष्टीसाठी पण आहे परंतु आहे कारण ते आंदोलन शांततेत करायचं होतं। जरांगे पाटील यांनी सुद्धा छोटंसं आंदोलन आणि शांततेत केलं होतं, पण सरकारसमोर सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिला होता तो म्हणजे यांना आरक्षण द्यायचं कसं आणि हे जर आंदोलन पुढे जर पेटत गेलं तर आपलं हे पद जाऊ शकतं। म्हणून सरकारने ते आंदोलन तिथंच थोपटण्याचा प्रयत्न केला होता, म्हणून पोलिसांना सांगून तिथे लाठी हल्ला करण्यात आला होता। लोकशाहीचे हे चुकीच्या पद्धतीनं चाललं असल्यामुळे त्याच तिथल्याच एका गेवराई तालुक्यातले एक सरपंच श्री मंगेश साबळे यांनी व्हिडिओमध्ये पाहिल्यानुसार स्वतःची कार जाळून टाकली। त्यांनी त्याग केला आणि स्वतःची कार जाळून टाकून त्यांनी सगळ्या देशाला दाखवून दिलं की मी लाठी हल्ला लोकशाही पद्धतीने चुकीचं आहे, आंदोलन करणं योग्य आहे पण आंदोलनावर लाठी हल्ला करणं चुकीचं आहे, म्हणून मी माझी स्वतःची कार जाळली। म्हणून त्यांनी कार जाळून रस्त्यावर बसून स्वतः आंदोलन केलं होतं। म्हणून मित्रांनो, कुठलंही आंदोलन झालं, आंदोलन हे लोकशाहीच्या पद्धतीने योग्य आहे, परंतु त्या आंदोलनावर लाठी हल्ला करणं हे त्या देशाच्या लोकशाहीच्या चुकीचं आहे। म्हणून कुठलाही जर लाठी हल्ला जर आंदोलनावर झाला तर तात्काळ आपल्या प्रत्येक मावळ्याला कळवा। उदाहरणार्थ मंगेश साबळेंसारखे नेते जर आमच्या मराठा समाजात असले तर या मराठा समाजामध्ये अशा चांगल्या नेत्यांची काय कमी आहे। धन्यवाद।